पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पारशीवाडी घाटकोपर पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सुलभा महेश नायक या वहिनींना भेटणार आहोत. बघा, घर केवढं यापेक्षा त्या घरातली स्वच्छता किती चांगली हे महत्त्वाचं. घराच्या आकारापेक्षा घर लहान असलं तरी सुद्धा नीट नेटकेपणा असला ना की नकळत ते घर खूप मोठं भासू लागतं. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आधी भेटूया वहिनी. चला. नमस्कार. नमस्कार. घाबरलाय कशाला एवढ्या? धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. घ्या उखाणा घ्या. यंदाच्या वर्षी आमच्या घाटकोपरमधील पाचव्याच्या गणेशाचा क्रमांक आहे, नंबर आला आहे 8वा. महेशांचं नाव येते. साऱ्या भगिनींनी होम मिनिस्टरचा हा क्षण आपल्या डोळ्यात साठवा. अरे वा 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 वा. द्या ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ही पण बहीण. नमस्कार. माझी वहिनी. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. ही माझी भाची. नमस्कार. ही माझी भाची. नमस्कार. तो माझा मुलगा. नमस्कार. आणि सगळं मित्र परिवार. वा वा वा. नमस्कार सगळ्यांना. आता सुरुवात आजच्या गप्पांना. डब्यावर डब्बा, डब्यामध्ये केक, शिवाजीराव माझे लाखात एक. लक्ष्मी शोभते विनयाने, सरस्वती शोभते ज्ञानाने, नारायणरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या मानाने. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? इथलंच घाटकोपर मधलं पारशिवाडी. पारशिवाडी. इथलंच? इथे जवळच आहे? ते जवळच आहे. बरं बरं. आणि माहेरचं नाव? सुलभा वसंत कारलेकर. कारलेकर. बरं. आणि गाव कुठलं? गाव लांजा. लांजा. मग सगळं बालपण इथेच गेलं? हो, इथेच गेलं, पारशिवाडीच गेलं. आणि बाबा काय करायचे? बाबा माझे सर्व्हिसला होते. कुठे? ते मुकुंद कॉलनीमध्ये, मुकुंद कंपनीमध्ये. मुकुंद कंपनीमध्ये. आणि घरी किती जण तुम्ही? घरी आम्ही 4 जण होतो. आई वडील आणि 4 भावंड. माहेर अगदी जवळच दिसतंय तुमचं. जवळच आहे. जाता की नाही? आहे काही प्रॉब्लेम म्हणून नाही जात. नाही जात? नाही. इथून किती लांब आहे? अगदी 5 असा हात लावला तरी माहेर आहे. हात लावला तरी माहेर आहे? समोरच. समोरच. मग आता तिकडे कोण असतं? आई आहे, माई आहे, बाबा आहे, दादाचा मुलगा आहे. मग बोलतात की नाही? नाही. आई बोलत नाही, बाबा बोलत नाही? बाबा बोलतात. हां. आई थोडी म्हणजे वरचेवर, म्हणजे घाबरून. आणि माई नाहीच. माई नाहीच. आणि ताई पण नाहीच. ताई पण नाही. पण तुमचं बहिणींवर प्रेम खूप आहे. खूप मिस करता? खूप. त्या कुठे राहतात बहिणी? एक डोंबिवलीला राहते आणि आईकडे. आहे ना, आम्ही आता कशाला टेन्शन घेते. मिस्टर काय करतात? मिस्टरांचा स्वतःचा व्यवसाय आहे. बोलवा त्यांना. अहो या. नमस्कार. बसा. सुरुवातच थोडी गंभीर झाली म्हणून तुम्हाला लगेच बोलवलं. आणि तुम्ही आलात ना की त्या लगेच खुश होतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. हो ना? हो, खरं आहे. कसं काय ते? म्हणजे आहे त्यांच्यामध्ये काही गुण असे चांगले आहेत ना. बरं वहिनी, तुम्हाला सांगू, आधी तुमच्या घरात आलो ना, इतकं छान बाहेर स्वच्छता आणि नेटकेपणा होता ना. कोणाला आवड आहे स्वच्छता आणि नेटकेपणा? यांना पण आहे. तुम्हाला आहे? तुम्हाला पण आहे? तुमचं बालपण कुठलं? इथलंच. याच घरातलं? याच घरात. मग इथे कोण कोण राहतं लहानपणापासून?
म्हणजे पूर्ण आई वडील वगैरे सगळे होते बाबा. आई वडील वारले. काय करायचे बाबा? बाबा मिलमध्ये कामाला होते. तेव्हा दत्ता सामंतची ते स्ट्राईक झाली ना, तेव्हा ते सगळं संपामध्ये झालं. त्यानंतर ते सगळं संपलं. तुम्ही काय करता? ही एफ्लुएंट ट्रीटमेंट वॉटर वगैरे असतं ना, त्याची ट्रीटमेंट विषयी प्लांट बनवतो. मग तुम्ही इकडनं तिकडे एवढं जवळ घर दोघांचं? एकत्र खेळलो ना. मग काय इकडनंच एकमेकांचा हात पकडला का? नाही, आम्ही म्हणजे एकत्र खेळायचो ना. एकत्र खेळायचं? बॅडमिंटन खेळायचं. बॅडमिंटन खेळायचं म्हणजे आवड होती बॅडमिंटन. दोघे बॅडमिंटन खेळायचा. मग काय झालं? या घरातून त्या घरात मारायचे का? हो, इथपर्यंत माझा कॉक तर यायचं. कॉक जायचं तिथपर्यंत? यायचा. माझा एवढा स्पीड होता. कारण माझी हेल्थी बॉडी होती आणि खेळाची खूप आवड होती. कबड्डी पासून सगळे खेळ खेळलो. कबड्डी पण गाजवली. बरं. आणि क्रिकेट म्हटलं तरी मी सोडलेलं नाहीये. क्रिकेट पण मी खेळलेली आहे. म्हणजे भरपूर माझ्या मैत्रिणींबरोबर शाळेत सुद्धा डॉजबॉल मध्ये पण माझा पहिला नंबर असायचा. मग काय तुम्ही क्रिकेट खेळायचे? क्रिकेट अजून खेळतो. तुम्ही दोघे खेळलाय? नाही, आम्ही दोघं नाही खेळलो. पण मग यांची विकेट कशी काय गेली? कोणाची विकेट गेली? तुमची? कसं जमलं कसं तुमचं? आम्ही बॅडमिंटन एकत्र खेळायचो. तेव्हा मग प्रपोज केलं. कोणी? तुम्ही? मी. मग जमलं. आता मला कळलं का तिकडचे नाराज आहेत आणि का इकडचे नाराज नाहीये. मग काय तुम्ही प्रपोज कसं काय केलं? आवडतं म्हणून सांगितलं. हे ना? कुठे? ते मंदिराच्या इथे. मंदिराच्या इथे? कसलं मंदिर आहे ते? शंकराचं मंदिर आहे ना आमचं. शंकराचं मंदिर. बरं आहे प्रपोज करण्याचं ठिकाण. मग लगेच होकार आलाय? माझं घर तिथेच आहे ना समोर. मग यांनी होकार दिला? तिचा होकार होता, पण काय आता घरातले जरा प्रॉब्लेम होता ना. ठीक आहे ना, पण होईल. आता किती वर्ष लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष. 20 वर्ष झाली. 25 वर्ष तुम्ही इतक्या जवळ राहून संवाद नाहीये? नाही, संवाद नाहीये. म्हणजे रोजचं रडणं, म्हणजे रोजचं ते मनात म्हणजे एवढं वेदना आहेत ना त्या, मी सांगू पण नाही शकत. पण माझ्या सगळ्या जणी आहेत ना, अक्षरशः खूप चांगल्या आहेत. त्यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केलं. या कोण? माझी बहीणच आहे, मावशीची मुलगी आहे. हे वहिनी आहेत, ही एक बहीण आहे, वहिनी आहे. बोला. सगळ्यांनी मला साथ दिली. पण या सगळ्यांनी नाही प्रयत्न केला ते संबंध छान होण्यासाठी? खूप प्रयत्न केले. मी पण प्रार्थना करतो सासरच्यांना, म्हणजे यांच्या माहेरच्यांना, की लवकरात लवकर हा आता 25 वर्ष झाली, सगळं सुखाने आहे, आनंदाने आहे. तुम्हालाही मला खात्री आहे की मी जर तुमच्याशी संवाद साधला तर कदाचित तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी उभं राहील. कारण शेवटी हे रक्ताचं नातं आणि इतक्या जवळ असून सुद्धा बहिणीशी संवाद न साधणं, कधीतरी आता हा विषय संपावा आणि सगळं गुण्यागोविंदाने नांदावं, मी प्रार्थना करतो तुमच्या माहेरच्यांना. तुम्ही तुमच्या ताईला सांगा, विनंती करा या कॅमेऱ्यात बघून. ताई आणि माई यांना मी तुमची शुलू खूप मिस करते. रोज तुला बघते ना, मला खूप इच्छा होते. मला आई आणि वडील माझे सुद्धा आहेत. तुझे जेवढे आहेत तेवढे माझे पण आहेत. आज माझ्या नवऱ्याने खूप कष्ट केले, खूप. आणि आज आम्ही खरोखर चांगल्या स्टेपवर आहोत. म्हणजे कोणी नावं न ठेवण्यासारखे कष्ट करतोय, कष्ट करूनच राहणार आम्ही. पण तुम्ही कधीच माझ्या मुलींना जवळ नाही केलं. पण आता माझ्या गौरीला जवळ करा. अख्ख्या वाडीने तिला त्यांना साथ दिली, तुम्ही पण द्या. एवढीच माझी तुमच्याकडे नम्र विनंती आहे. आणि काही नाही, फक्त तुम्ही बोला, मला काही नको. माझ्याकडे सगळं आहे. हे 2 हात आहेत काम करायला, खायला. फक्त तुम्ही आणि तुम्हीच फक्त हवेत मला, बस. आणि काही नको. होईल, चांगलं होईल. आपण त्याच शंकराचरणी प्रार्थना करूया की लवकरच हे सगळं, मधल्या सगळ्या भिंती तुटून पडून छान सगळं आनंदाचं वातावरण राहू दे. पण मी तुम्हाला विचारतो, तुम्ही इतक्या बाजूला राहत होता, 25 वर्षापूर्वी हे सगळं झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या मुलीवर लग्न केलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? होऊच शकत नाही. नाही, पण केलं असतं तर काय केलं असतं? होऊच शकत नाही. केलं ते करणारच नाहीत. एवढा दरार आहे तुमचा? दरार मला सांगा, दहशत आहे का? ते दहशत अशी मग
दहशत अशी नाही हा मग तर ते एक मिनिट मुलीला विचार ती समजा 25 वर्षापूर्वी अशी सिच्युएशन झाली असती, आता आईला तू बघते, तुम्ही ओळखता, काय आईने काय केलं असतं असं वाटतं बाबांचं? आई भांडली असते त्यांच्याशी हो? त्यांच्याशी, त्या मुलीशी पण भांडली असते. त्या मुलीशी मम्मी खूप भांडते. हा? रागावते, नाही भांडते ती, भांडते, चिडते पटकन, चिडते. हो जिथे चिडायचं तिथेच मी चिडते. हा. बाकी मला सौम्यपणा आवडतो आणि खरेपणा आवडतो. काय हो तुमचे आशा कपाळ असं झालं तुमचं? तुमच्यावर कधी रागवत नाही ना? नाही. हा नाही ना? 30 दिवसात एक दिवस नाही. मी रागवते कधी माहितीये, ते सारखे बाहेरगावी जातात ना, सारखे बाहेरगावी म्हणजे त्यांचं काम तसं आहे ना. काय करता आपण? हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट बनवतो. त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर जावं जावं लागतं. लागतं. तर ते मग? मला नाही आवडत. पण मग हे नसल्याचं म्हणजे मला जो स्वयंपाक म्हणजे माझी जी कला, म्हणजे जो मला पाककलेमध्ये माझा जो प्रावीण्यपणा आहे ना, तो कोणाला दाखवणार असा होतो ना. मग हे आले की तुम्ही पाककला हा, सुरू मग करता? बापरे, ह्यांना खूप आवड आहे. तुम्हाला हे एक पाहिजे, सांगू ते का? पाहिजे. एक सांगू, तुम्ही जे पाककलेचे प्रयोग करता ना, ते एकदा खातात आणि 15 दिवस बाहेर जातात. नाही त्याच धसक्याने बाहेर जातात ते. नाही काय हो, खरं ना? होय म्हणतायत बघा. बरं, या गप्पा संपणार नाहीत, पण आता या ठिकाणी एक खेळ, आणि या खेळामध्ये मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का बघूया. मी जितकं वजन सांगणार तितकं वजन गोळा करायचं आहे. हा, आणि वजन आहे 491 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 2 मिनिटाची वेळ. खलबत्ता आहे ना, खलबत्ता. 30. ठेव ना, ठेव. तुम्ही नाही करायचं. काढ, काढ, ते काढ. 491. 91. कमी झालं. फॅन एक मिनिट पूर्ण झालं. बोला, बोला, सांगा. 50 सेकंद राहिलेली आहे. 1 2 3 4 5 आणि 6. 6 गुणुले 200, 1200 रुपयाचं बक्षीस वहिनी मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. मला तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये कुठला बदल केला पाहिजे? बदल म्हणजे काय, असं एकच त्यांचा बदल आहे, म्हणजे ते जे बाहेरगावी जातात ना, ते जायला नाही पाहिजे. ते जायला नाही पाहिजे. त्यासाठी जेवण बरं करा. तुम्ही सांगा, वहिनीने काय बदल स्वभाव केला पाहिजे? स्वभाव तर चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे. हा, मग काय बदलायला नको? हो, व्यवस्थित आहे सगळं. परत म्हणतील की तुम्ही झालो बदल सांगून. माझं काय खरं नाही. तुम्ही सांगा, त्या दोघांबद्दल बोला सगळ्यांनी. खरं मैत्रीण पण माझी लहान बालपणीची आणि खूप छान आहे. लहानाचे मोठे आम्ही समोर झाले आणि खूपच, फक्त एकच, तुम्ही समोर म्हणजे इथेच राहता? मी बाजूलाच राहते. हा. आणि तुमचं कसं जमलं? इथले इथे इथे. माहेर इथेच म्हटल्यानंतर गडबड आहे. अच्छा, शंकराचं देऊळ कुठे एकदा बघायलाच पाहिजे. आमचं पण शंकराचं देवळातच झालेलं. हो का? वा वा. हा फोटो कोणाचा? मोठ्या मुलीचं. अच्छा, बरं बरं. तिचं काय? ती एक्सपायर्ड झाली. कशी काय? मी क्विट केला. अरे बापरे. तिचं म्हणजे प्रेम होतं एका मुलावर. मग ते आम्ही आधीच तयार नव्हतो, नंतर मग तयार झालो. त्यांच्या लोकांना पण इथे बोलवलं. सगळं हे पण याच्यातल्या पण शेजारी आमचे ते पण होते. सगळं आम्ही ठराव पण केला की आपण तुमचं करायचं आता 2 वर्षांनी, कारण की त्याचा मोठा भाऊ होता, त्याचा आधी होणार, नंतर त्याचं करणार, असं होतं. नंतर काय झालं, त्यांच्या आपसात प्रॉब्लेम, म्हणजे मग तिने काय ते क्विट केलं, असं केलं. अरे बापरे. म्हणजे आत्महत्याच केली का? हो. तरुण वयात प्रेमात पडतात, आणि प्रेमात पडल्यानंतर ज्या वेळेला कोणीतरी दोघांपैकी एक जण मागे पाऊल घेतं, त्यावेळेला दुसऱ्याच्या बाबतीत काय होतं, त्याची मानसिक स्थिती काय होतं,
या घराने 3 टप्पे अनुभवलेले आपल्याला बघायला मिळतात. मला असं वाटतं समन्वय, एकत्र बसणं आणि त्याचबरोबर दोघांचा एकमेकांवरती असणारा विश्वास आणि कधीही हात सोडायचा नाही इतका दिलेला विश्वास हे जास्त महत्त्वाचं. यानंतर आता हे दोघे अभिनय करणार आहेत. चित्रपट ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. नवरा माझा नव्हता. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके. गाणं ओळखायचं. आता गाणं बोलायचं नाही. आम्ही दोघं अलीकडे गाणं म्हणा. हेच 25 वर्षापूर्वी इथे बसून तिथे विचारलं होतं. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे. म्हण ओळखायची. म्हण ना मला ना मला ना मला ना तुला घाल कुत्र्याला. मला ना तुला ना घाल कुत्र्याला. हात लाव. हात लावी. 10 हात लावी. 9 8 हे बोला ना ग. 7 6 5 4 बोल नका. 3 2 वेळ संपली. वेळ संपली. कर नाही त्याला. कर कर कर. बोलली होती ना. बरोबर बोलली मी. कर हात. आणि आता नाव सांग. अनुष्का अरुण भोवर. घरी कोण कोण असतं? मम्मी आणि आजी. कुठल्या शाळेत जाते? फिनिक्स. फिनिक्स. तुला प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना हलते का तू अशी? शुभेच्छा आहेत तुला. हा एक चिठ्ठी काढी आपली. एकदम खालची काढ. एकदम खालची. हे बघ पाटणं ओरडत आहेत. खालची काढ. नाव आहे अर्चना मुंज. या इकडे. इकडे इकडे या बाजू. नाव सांगा. अर्चना अशोक मुंज. बरं मी एक सांगू. तुम्ही तिकडनं जेव्हा इथे आल्यानंतर तुम्ही एक वाक्य म्हणालात मागे बघून. कोणी सांगितलं होतं माझी चिठ्ठी टाकायला? मग काय म्हणाल्या? मला अगोदर का नाही सांगितलं? मला अगोदर का नाही सांगितलंस? इथे चिठ्ठी जाहीर होईपर्यंत कुणालाच माहित नसतं. कुठे राहता तुम्ही? काजू टेकडी घाटकोपर. इथेच राहता ना? म्हणजे जवळपास. बरं बरं. घरी कोण कोण असतं? घरी सासू, हां, नवरा आणि 2 मुलगे सून. अच्छा. मिस्टर काय करतात? कामाला. घ्या उखाणा घ्या. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, अशोक शेट्टी नाव घेते सर्वांचं मान राखून. वा 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 वा. व्हेरी गुड. या परिसरात आतापर्यंत 3 जणींशी संवाद साधला. पैकी 2 जणींनी लग्न कुठे जमलं तर सांगितलं शंकराच्या देवळात. आणि 3रा उखाणा शंकराचाच घेतला. त्या शंकराकडेच प्रार्थना करतो सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. आणि आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो या खेळासाठी. बघूया कोण जिंकणार पैठण. दोघींना 10-10 संधी. हा फुटबॉल इथून टाकायचा आणि तिथे जाऊन पुढे असलेल्या त्या टोपलीमध्ये तो थांबला पाहिजे. 10 संधी आहेत दोघींनाही. 1 टप्पा पडून 2 टप्पे पडून किती, पण थेट टाकला तर तो मोजला जाणार नाही. त्यामुळे 1 किंवा 2 टप्पे पडून तो आतमध्ये जाऊन थांबला पाहिजे, विसावला पाहिजे. दोघींना 10-10 संधी. आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे
टाका. चार एक. आठ दोन. तुम्ही या बाजूला. तुमची एक संधी शिल्लक आहे. अरे देवा. हा, 8-1. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू तुमच्या. उपविजेत्या ठरल्या मुंज आई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नायक वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.